उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त 2 गरजू कुटुंबियांना दिलासा। ठाण्यातील 2 गरजू कुटुंबियांना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतीचा हात दिलाय। आझादनगर परिसरातील मद्रास चाळ येथे स्लॅब कोसळून मृत्यू झालेल्या 12 वर्षीय जयकुमार जयस्वालच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे। तर आर्थिक अडचणीमुळे बीटेकचं शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ आलेल्या विद्यार्थिनी अनुराधा उदमले हिलाही 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। आझादनगर परिसरातील मद्रास चाळ येथे काही दिवसांपूर्वीच घराचा स्लॅब कोसळून 12 वर्षीय जयकुमार जयस्वाल या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जयस्वाल कुटुंबियाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। या मदतीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबियाला मोठा आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। याचबरोबर बीटेकचं शिक्षण घेत असलेल्या अनुराधा उदमले हिला शिक्षणासाठी तब्बल 17 लाख रुपयांच्या खर्चाचा सामना करावा लागत होता। वडिलांचे छत्र नसल्यामुळे शिक्षण थांबवण्याची वेळ तिच्यावर आली होती। ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे। उर्वरित 7 लाख रुपये शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत। या दोन्ही प्रकरणांमध्ये गरजू कुटुंबियांना वेळेवर मदत मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय। खरं तर 2 आठवड्यापूर्वी माझ्या प्रभागात एक इन्सिडेंट घडला होता की घरावरचं स्लॅब पडून दुसऱ्या घरावरती तो पडलं आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाचा जयस्वाल म्हणून एक मुलगा होता, त्याचं जागीच निधन झालं। आणि ती जेव्हा गोष्ट साहेबांना कळली तर त्याच वेळी साहेबांनी आपण त्यांना मदत करायचं असं घोषित केलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने 10 लाखाची मदत त्यांना आपण केलेली आहे। साहेबांचं म्हणणं एवढंच होतं की त्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण ते कुटुंब फार गरीब आहे, कारण त्यांचे मिस्टर जे बहादूर जयस्वाल आहेत ते टिपटॉपमध्ये मिठाईच्या शॉपमध्ये कामाला आहेत आणि घरची परिस्थिती खूप बेताची आहे। मला असं वाटतं आई आणि दुसरा मुलगा हे देखील त्या इन्सिडेंट्समध्ये इंजर्ड झाले होते आणि खऱ्या अर्थाने महापालिकेचे आयुक्त सौरवराव यांनी मदत केली आणि त्यांचा हॉस्पिटलचा खर्च उचलला। तर खरं तर त्यांचं पण मी मनापासून आभार मानेल की त्यांनी पण संवेदनाशील म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध केलं। आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राज्यात काम करत असताना उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रभर फिरत असतात, पण ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचं पालकत्व त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि पालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आजच्या ह्या इन्सिडेंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतंय की खरं जे सढळ हाताने मदत करायची। मला असं वाटतं की हे जे गृहस्थ आहेत ते आमचे वोटर्स देखील नाही आहेत, तरी पण त्यांना मदत पोचली पाहिजे या भावनेने मदत करणारा माणूस जो जातीपातीचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत कसं पोचायचं यासाठी कायम तत्पर असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं। दुसरा इन्सिडेंट आपल्याकडे असा आहे की अनुराधा उदमले म्हणून जी मुलगी आहे जी बीटेक करते आणि DY पाटीलमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं होतं आणि गेल्या 3 वर्ष ती त्या कॉलेजमध्ये आहे, पण त्यावेळी तिने 18 लाखाची तिची फीज होती आणि तिने 1 लाख फी भरली होती आणि गेल्या वर्षभरामध्ये तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पुढची 17 लाख फी पेंडिंग होती आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप धर्मसंकट होतं की पुढचं शिक्षण कसं करायचं, कारण तिच्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं। आता तिने मला असं वाटतं की एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केलं आणि तिला 7 लाखाची एज्युकेशन लोन मिळतंय, पण पुढचे 10 लाखाचा जो डोंगर होता तो कोण भरणार या संभ्रमात ते होते। आणि त्यांनी ज्यावेळी ती घटना येऊन माझ्या कानावर टाकली त्यावेळी मी साहेबांशी याच्यावरची चर्चा केली तर साहेब सरळ बोलले की जे काय असेल ते मी करेल, त्यांना फक्त सांगा ते 7 लाखाचं लोन आहे ते तुम्ही हे करा आणि पुढचे 10 लाखाची मदत आहे ती मी करेल आणि तिचं पुढचं शिक्षण आहे ते तिला पूर्ण करू दे म्हणून त्यांनी ते आशीर्वाद दिलेले। तर खऱ्या अर्थाने साहेबांनी ह्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत म्हणजे ठाण्याचं पालकत्व घेतलेलंच, पण महाराष्ट्रभर पण ते असंच काम करतात याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला ह्या 2 प्रकरणामध्ये बघायला मिळतं।